नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण भरपूर साऱ्या भाज्या हार्वेस्ट करणार आहोत. भर उन्हाळ्यामध्ये देखील माझं टेरेस अगदी हिरवगार आहे आणि छान असा भाजीपालाही मिळत आहे. जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर उन्हाळ्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर साऱ्या भाज्या मिळू शकतात. टेरेसवरती आलं की मन असं प्रसन्न होतं. पक्ष्यांचा किलबिलाट, सगळीकडे हिरवळ, फुलांची दरवळ, मन अगदी प्रसन्न होतं. चला तर मी आता हार्वेस्टिंग करणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही देखील याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे पहा, अगदी छान अशा मिरच्या देखील आलेल्या आहेत झाडांना. लिंबांनी पण झाड गच्च भरलं आहे. पूर्ण उन्हाळ्यामध्ये घरचीच लिंब खातोय आम्ही. छान असे तयार झालेले आहेत लिंब. तुम्हाला एक स्मॉल व्ह्यू दाखवत आहे सगळ्या भाज्यांचा. आणि आता आपण हार्वेस्टिंग करायला घेणार आहोत. इथं या मिरच्या आहेत. उन्हामुळे याची साईज थोडी कमी आहे, पण या हार्वेस्टिंग करायला आलेल्या आहेत. काही आता पिकायलाही लागल्या, लाल व्हायला लागल्या, तर मी या तोडून घेणार आहे. एकाच झाडाला 6-7 मिरच्या आलेल्या आहेत छानपैकी. त्या इथं मी तोडून घेतलेल्या आहेत. फर्स्ट टाईम ढोबळी मिरची मी लावली होती आणि त्याला छान असं हार्वेस्टिंग मला मिळालेलं होतं. यापूर्वी देखील मी ढोबळी मिरचीचे काही रोपं लावले होते एकदा, परंतु पावसाळ्यामध्ये पाणी जास्त झालं आणि त्याची पानं सगळी मुरडली आणि फुलकळी येऊन देखील फळं लागलीच नाहीत, फ्रुटिंग झालंच नाही. हे फर्स्ट टाईम आहे की आत्ता मला छान अशा मिरच्या सापडलेल्या आहेत. कारण मी त्यावेळी चुकीच्या वेळी झाडं लावली होती, त्यामुळे मिरच्या सापडल्या नाही. पावसाळ्यामध्ये अति पाणी या मिरचीला चालत नाही, तर ह्याची लागवड आपण उन्हाळ्यामध्ये केल्यानंतर आपल्याला छान असं उत्पादन याचं मिळू शकतं. यानंतर काही देठ आलेले आहेत काढायला, ते देखील मी काढून घेतले. आठवड्याची भाजी होते. गेल्या वेळी मी जो कोबी ठेवले होते ते हार्वेस्ट केले नव्हते, पण 1 आठवड्यानंतर पुन्हा एकदा आता कोबी छानपैकी मोठा झालेला होता आणि त्यापैकी एक कोबी मी आता हार्वेस्ट करणार होते. इथे पण पाहू शकता मिरचीला छान असे सुंदर असे मिरच्या लागलेल्या आहेत. वांग्याचे देखील जे 5 रोप लावले होते नवीन, त्याला सगळ्याला फुलकळी येत होती छान, परंतु अतिशय ऊन आहे. या उन्हामुळं काय होतं आहे की ते झाडं छोटी पडत आहेत आणि फुलकळी झाडांची जळून जाते. हे जुनं झाड आहे, त्याला मात्र मला 2-3 वांगी सापडत राहतात. ते मी तोडून घेतलेत. आता मी कोबी हार्वेस्ट करून घेणार आहे. इथे पाहू शकता कसली कीड नाही, अतिशय ऑर्गॅनिक प्रकारे पिकवलेला हा कोबी आहे. याला कसलं खत नाही, काही नाही. अतिशय छान असा आलेला आहे आणि आमचं कुटुंबही छोटं असल्यामुळे आम्हाला अगदी डब्यासाठी एवढा छान कोबी असा सफिशियंट होतो. कोबीची वाढ देखील थंडीमध्ये अतिशय जोमाने होते, पण उन्हाळ्यामध्ये वाढ त्याची कमी होते. कारण जसा तो थंडीमध्ये वाढतो पटपट, तसा उन्हाळ्यामध्ये वाढत नाही. आणि ह्या वर्षी ऊन मात्र भरपूर आहे, त्यामुळे बऱ्याच झाडांची फुलकळी वगैरे जाग्यावर जळून जाते. घेवड्याचे देखील काही वेल आहेत, ते देखील जळून जाते. त्याला भरपूर सारे फुलं येतात, पण जागेवरतीच फुलं त्याची जळून जात आहेत उन्हामुळे. इथे तांदूळाची भाजी होती, ती मी दरवेळी खुडत असते, सापडते. काही थोडीफार होईल ती तव्यात टाकली की अगदी छान परतून होते. ती भाजी देखील मी इथं कुडून घेतलेली आहे. आता मिरचीला इथून पुढे आपल्या चांगल्या मिरच्या सापडतील, कारण चांगली फुलकळी लागली. छोट्या छोट्या मिरच्या देखील खूप साऱ्या लागलेत. आजही मला थोड्याफार मिरच्या सापडतील असं वाटत आहे. काही मिरच्या झालेल्या आहेत, थोड्याशा कडक निबर झालेल्या आहेत. ही मिरची अतिशय तिखट आहे. 2 ते 3 मिरच्या टाकले तरी पोहे वगैरे याला सफिशियंट होईल अशी तिखट मिरचीचे रोप लावलेले आहेत. आणि एवढे 4 ते 5 झाडं जरी मोठे झाले आणि त्याला फुलकळी व्यवस्थित लागून मिरच्या लागल्या, तरी मिरच्या काही 3 ते 4 महिने मला विकत आणाव्या लागणार नाही. कारण मिरची अशी आपल्याला अतिप्रमाणात लागत नाही. जेवढी लागेल तेवढी टेरेसवरती सापडते, म्हणजे माझा नेहमीचा अनुभव आहे.
4-5 झाडं लावली की 2-3 महिने मिरचीची काळजी मिटून जाते. इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा कडक अशा मिरच्या मला सापडलेल्या आहेत. हे फर्स्ट टाईम मी त्याच्या 7-8 मिरच्या तोडलेल्या आहेत. 2-3 झाडांना थोड्या थोड्या लागलेल्या आहेत. बाकी झाडं फुलकळीने गच्च भरलीत. 6-7 रोपं आहेत मिरचीची देखील लावलेली. आपण फक्त आपल्याला स्वतःला घरगुती ताजा भाजीपाला खाण्यासाठीच लावण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे अति झाडंही लावत नाही. प्रत्येकाची 4 ते 5 झाडं असतात की जेणेकरून आपलं रुटीन सुरू राहील आणि आपल्याला ताजा भाजीपाला मिळेल खाण्यासाठी. इथे पण काही मिरच्या आलक होत्या, त्या देखील मी तोडून घेतलेल्या आहेत. याला भरपूर साऱ्या छोट्या छोट्या मिरच्या आलेल्या आहेत. वाटत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये चांगल्या सापडतील. उन्हामुळे जरा भाज्यांची वाढ व्हायला फरक पडतोय. अतिशय उन्हाळा आहे. एक दिवसाआड देखील पाणी नाही, दररोज पाणी टाकावं लागते झाडांना, तरी देखील सगळं सुकलेलं असतं दररोज. इथे पाहू शकता लिंब आतमध्ये काटे मोडतील म्हणून मी आपलं तारेने ते लिंबू पाडत होते. पिवळे झालेले लिंब काढून घ्यायचं माझं चाललेलं होतं. 5-6 लिंब मी तोडून घेतली. आमचा मटणाचा बेत असला की आमचं हे चालू असतं, तोडातोडी आम्हाला जेवणात लागतंच. आता थोडेफार लिंब राहिलेले आहेत. अजून 2-3 आठवडे जातील संपून, कारण ह्यावेळी लिंब कमी लागले. आमचं चुकलं असं की आम्ही छाटणी केली आणि त्यानंतर बहर यायला सुरुवात झाली. विदाऊट पाण्याचीच फुलकळी, एकही पान नसताना झाडाला फुलकळी लागली होती. फांद्या छोट्या असल्यामुळं फ्रुटिंग कमी झालं. गेल्या वर्षी भरपूर सारे लिंब लागले होते, पण यावर्षी उन्हाळा अगदी छान गेला. आता 1 महिना राहिला आहे. 2-3 आठवडे लिंब आरामात जातील. अशा प्रकारे तांदूळाची भाजी, लिंब, मिरची, कोबी वगैरे मी तोडून घेतलेलं होतं. आणि लास्टला राहिले होते देठ भरपूर सारे आलेले होते. मागच्या वेळी मी खूप सारे तोडले आणि आताही आलेले आहेत, कारण उन्हामुळे ते काय होतात, कडक होऊन जातात. त्यामुळे आठवड्याला तोडले की छानपैकी एक भाजी होऊन जाते. तुम्हाला गंमत दाखवते. हे कलिंगड दिसतंय, असंच खतात माझ्याकडून बी पडलेलं होतं आणि वेल आलेला आहे बकेटमध्ये आणि त्याला छान असं कलिंगड लागलं आहे. बघूयात लाल निघेल की नाही माहीत नाही, पण आलेलं आहे छान म्हणून मी ठेवलं आहे. ते दिसायला तर खूप छान वाटते आणि पहिल्यांदा टेरेसवरती कलिंगड आले, याचा आनंदही काही वेगळाच आहे. तेही रोप बी वगैरे न लावता 2-3 वेल आलेले तर मी तसेच ठेवलेले आहेत. इथे पहा, देठ खूप सारे सापडलेत आज, पण ते देखील कट करून घेते. आठवड्यात एक देठाची भाजी होते. आवडतं गावाला करायचं, तसं रानात गेल्यासारखं वाटतं. अगदी छान वाटतं की रानभाज्या देखील आपण इथं पिकवतोय, आपल्याला ताजा भाजीपाला मिळतोय टेरेसवरून. आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, ती तुमच्यासोबत शेअर करतो. जर आपली इच्छाशक्ती असेल तर आपण कुठेही काहीही करू शकतो. हे प्रूफ होतं आहे की म्हणजे टेरेसवरती अगदी शेतातल्यासारखं आम्ही सगळं काही पिकवतोय. ओव्यापासून, कोरपडीपासून, फुलांपासून ते अगदी भाजीपाला सगळं, गवती चहा वगैरे सगळं लावलेलं आहे आम्ही. ड्रॅगन फ्रूट वगैरे, आणि अजूनही झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. दरवर्षी जूनमध्ये आम्ही झाडं लावत असतो. 1-2 झाडं वाढत असतात. गेल्या वर्षी फळांची झाडं लावली होती. पेरू लावलं, चिकू लावलं. चिकूला छान अशी फुलं आलेली होती, पण चिकूला काही झाड लहान असल्यामुळे फ्रुटिंग झालं नाही. आशा आहे नेक्स्ट इयरला त्याला छानपैकी फळं येतील. पेरूला मात्र पुन्हा एकदा बहार आला आहे. टोमॅटोची झाडं गेली, पण एक छोटंसं टोमॅटो मला इथं सापडलं होतं, लाल झालं होतं. टोमॅटोला काही जास्त फ्रुटिंग झालं नाही. रोग झाला माहीत नाही, किंवा उन्हामुळे की रोपही ते जुने झाले होते त्याच्यामुळे कारण कळालं नाही. तुम्हाला अगदी 4 भाज्या मिळाल्या तरी समाधान जे असतं ना चेहऱ्यावर, ते सांगू शकत नाही. कारण आपण स्वतः पिकवलेलं, स्वकष्टाने केलेलं काहीतरी आपल्याला मिळतं आहे. इथे पहा, आमचं लाजाळूचं झाड आहे, अगदी डेरेदार झाले आणि याला हात लावला की अगदी छान असे पाणी मिटून घेतं. अतिशय छान वाटतं मला तर. पोरी देखील याच्याशी खेळत असतात. कसे पानं छानपैकी मिटून गेली.
हात लावला की पाणी. ह्याच्यामध्ये देखील देठाचं झाड आलं होतं, तेच काढत होते मी. पण तिथं गेल्यानंतर हात लावायचा मोह काय आवरत नाही. हा आहे मुळा. तर मुळ्याची अशी गोष्ट आहे की पहिला जे एक मुळ्याचं झाड होतं त्याला आली होती फुलं आणि त्याच्या शेंगा मी टाकल्या होत्या छोट्या छोट्या की उगवते की काय बी बघूयात. आणि त्याला पुन्हा एकदा मुळे आले, पण त्या मुळ्यांना परत एकदा फुलकळी यायला लागली म्हणून मी काढून टाकलं. कारण म्हटलं आता वरती फुलं आले म्हणजे खाली फ्रुटिंगला काय वाढ होत नाही. छोटासा मुळा मला सापडला होता. 1-2 मुळे अजून राहिलेले आहेत. ते येतात की नाही बऱ्यापैकी माहीत नाही. पण ठेवलेत मी असेच टाकलेले. ते घरचंच बी तयार झालं होतं. इथे पाहू शकता छानपैकी भाजीपाला भाजी घेतलेली आहे मी खुडून. आता देठाची पानं काढून देठ रेडी करायचं काम माझं सुरू आहे. हे सगळं टेरेसवरतीच करायचं कारण जो हिरवा पालापाचोळा काही पडतो तो तिथेच आपला ग्रो बॅगमध्ये टाकून दिला म्हणजे खत होतं. खाली काही निघून जात नाही असं काही. सगळं ओके करूनच खाली घेऊन जायचं. असं सुरू असतं. इथे पहा सगळं रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे आज हार्वेस्टिंग छानपैकी झालं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईबही करा. आजच्या पुरतं बाय बाय.